हे समोर आपल्याला जे गाडे दुकानं दिसत आहेत, हे गाडे सिडको महामंडळाचे आहेत. असेच गाडे आपल्याला ज्या म्हाडाच्या इमारती असतात त्यामध्ये जे गाडे असतात त्या गाड्यांची माहिती आपण आज बघणार आहोत. तर चला आपण माहिती पुस्तिका बघू. या माहिती पुस्तिकामध्ये मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई व इमारतीमध्ये मुख्य अनिवासी गाड्यांचा विक्रीसाठी ई लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर ई लिलाव प्रक्रिया बोली पद्धतीने होणार आहे. तर आपण आज त्याची माहिती बघणार आहोत. चला. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचा प्रादेशिक घटक दुकाने अनिवासी गाडे ई लिलाव 2024 माहिती पुस्तिका. बघा, पहिले आपल्याला ते सिडकोचे गाडे जे इमारतीमध्ये असतात त्यांची माहिती आपण बघितली की ते गाडे कसे असतात. हे म्हाडाचे गाडे आहेत. माहिती पुस्तिकेमध्ये दाखवलेले आहेत. जे दुकानं आहेत त्यांचा आता हा ई लिलावाची जी ॲड आलेली आहे ती माहिती आपण आता पूर्ण बघणार आहोत. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ गृहनिर्माण भवन कलानगर वांद्रे पूर्व मुंबई हा त्या जो म्हाडाचा ऑफिसचा ॲड्रेस आहे तो आपल्याला इथं समोर सांगण्यात आलेला आहे. अनिवासी गाड्यांचा ई लिलावाद्वारे विक्रीकरता निमंत्रण. बघा, ई लिलावामध्ये ज्या इमारती असतात त्यांचे जे अधिनियम आहेत महाराष्ट्र गृहनिर्माण 1976 व्यवस्थापन विक्री हस्तांतरण अदलाबदल यांची माहिती आपल्याला दिलेली आहे. आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका वाचावी, कारण याच्यामध्ये कुठे जागा आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. जसे की न्यू हिंद मिल माझगाव, स्वदेशी मिल कोल्हापूर व तुंगापवई, कोपरी, गव्हाणपाडा, जोगेश्वरी, शास्त्रीनगर, सिद्धार्थनगर, बिंबिसार नगर, गोरेगाव ह्या भागामध्ये जे गाड्या आहेत त्यांची माहिती इथे दिलेली आहे. आता आपल्याला ह्या जे ई लिलाव 2024चं वेळापत्रक समोर दिसत आहे की ई लिलाव जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहेत 27 फेब्रुवारीला. त्यानंतर ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी 1 मार्च 2024 सकाळी 11 वाजता सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नोंदणी करणे, पासवर्ड बनवणे 14 मार्च 2024पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत 14 मार्च 2024पर्यंत 11 वाजेपर्यंत आणि ऑनलाईन बोलू सुरू होण्याची दिनांकावेळ 19 मार्च 2024 सकाळी 11 वाजता आहे. हे आपल्याला या समोरच्या पेजवरती दिसत आहे आणि निकाल लागणार आहे 20 मार्च 2024. बघा, परत आपल्याला हे जे वेळापत्रक आहेत हे समोर दिसत आहे. त्यानंतर समोरच्या पेजवरती जे आपल्याला आरक्षण आहेत, सामाजिक आरक्षणाचा तपशील, जी कॅटेगरीमध्ये जी दुकानं आहेत त्यांची माहिती इथे दिलेली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध SC कॅटेगरी एकूण आरक्षण 11%, अनुसूचित जमाती एकूण आरक्षण 6%, भटक्या जमाती NT 1.5%. हे आरक्षित गटाचे विवरण बाजूला दिलेले आहेत. विमुक्त जाती, विमुक्त जमाती DT, सर्वसाधारण जनता GP हे आरक्षण गटाचा तपशील इथे समोरच्या कॉलममध्ये दिलेला आहे. आता आपल्याला पात्रता निकष म्हणजे हे ई लिलावामध्ये भाग घेण्यासाठीचे पात्रता ठरवलेले आहेत. 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती ई लिलावामध्ये सहभागी होऊ शकत नाही. ई लिलावामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीचे स्वतःचे 18 वर्षापेक्षा जास्त असणे हे सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे. बघा, त्यानंतर ज्या जातीमधून तुम्ही अर्ज करणार आहात त्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक राहील. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती ह्या सर्व बाबी इथे आपल्याला समोर सांगण्यात आलेल्या आहेत. आता ई लिलावामध्ये जे संकेतांक आहेत, ज्या प्रवर्गामध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत अशा सर्व पात्र आरक्षण प्रवर्गातील दुकानाकरता अर्ज दाखल करू शकतो. हे समोर आपल्याला बँकिंग शुल्क कसं भरायचे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट, RTGS, NEFT याची माहिती दिलेली आहे. एका संकेतामध्ये एका वर्गात जास्त अर्ज केल्याचे आढळल्यास अर्जदारांनी त्या प्रवर्गातील असे सर्व अर्ज कोणतेही कारण देता रद्द करण्यात येईल असे समोर सांगण्यात आलेले आहे.
आणि दुकानांचा संगणकीकृत ई लिलाव अर्ज सादर करण्याची पद्धती आपल्याला हे जे संकेतस्थळ दिलेले आहेत www.म्हाडा.gov.in हे आपल्याला समोर इथे दिसत आहे. आता आपल्याला अर्ज कसा करावा याची माहिती समोर दिलेली आहे. पहिले म्हाडाच्या वेबसाईटवर स्वतःची नोंदणी करा. OTPद्वारा ईमेल ID मोबाईल नंबर सत्यापित करा. त्यानंतर क्रेडेन्शियल लॉग इन करा आणि थेट डॅशबोर्डवर लिलाव निवडा. हे सर्व बँकी हे 1 ते 10 टप्पे इथे दिलेले आहेत. या टप्प्यामध्येच आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. बघा, ई लिलावमध्ये आपल्याला अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी काही माहिती सोबत ठेवण्याची सांगितलेली आहे. जसे की अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, 2018 नंतरचे आरक्षण प्रयोगातील जातीचा दाखला, अर्जदाराचा आधार कार्डशी संलग्न स्वतःचा भ्रमणध्वनी मोबाईल नंबर, ईमेल ID, ज्या संस्थेने कंपनी अर्ज अधिकृत केले त्याचे पत्र, हे सर्व बाबी आपल्याला खाली दिलेल्या आहेत. ई लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्जाची किंमत ही 5,900 रुपये विना परतावा असेल. अर्जाची किंमत 5,000 रुपये प्लस GST 18% असे 900 असे आपल्याला सांगितलेले आहे. आणि ई लिलावासाठी खालीलप्रमाणे अनामत रक्कम आपल्याला आकारण्यात येईल. जसे की 25 लाखापेक्षा कमी असेल तर 25,000, 25 लाख ते 1 ते 50 लाखपर्यंत 50,000, 50 लाख 1 ते 75 लाख 75,000 आणि 75 लाखांपेक्षा जास्त असेल तर 1 लाख रुपये अशी आपल्याला अनामत रक्कम हे सांगितलेली आहे. तर आपल्याला ई लिलावामध्ये भाग घेण्यासाठी 10,000च्या पटीने बोली लावणे आवश्यक आहे. सदर ई लिलाव फक्त 1 वर्ष राहील. समोरील पेजमध्ये आपल्याला अनामत रक्कम वेगवेगळी भरावी लागेल. म्हणजे आपल्याला एकापेक्षा जास्त अर्ज करायचा असेल तर वेगवेगळ्यासाठी अनामत रक्कम ही वेगवेगळी भरावी लागेल. हेल्थ सपोर्टकरिता कृपया www.eductionmhada.gov.in या वेबसाईटवरती भेट द्यायची आहे. दुकानाचा संगणकीकृत लिलावाची पद्धती सांगितलेली आहे. खालील प्रकारचे अर्ज आढळल्यास सर्व अर्ज निवेदनावर वाद करण्यात येईल. म्हणजे एका लिलावधारकाने एकाच संकेतामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केले तर वेगवेगळ्या लिलावधारकांचे एकाच बँकेचे एकच खाते क्रमांक, टॅन क्रमांक, चुकीचे आढळलेले अर्ज ही सर्व माहिती आपल्याला हे या पेजवरती दिसत आहेत. ई लिलावात जर यशस्वी झाल्यानंतर अर्जदारांनी म्हाडाकडे दाखल करायच्या कागदपत्राचा तपशील हा आपल्याला समोर दिलेला आहे. जी आपण ई लिलावमध्ये जर आपण यशस्वी झालो तर ते कोणते कागदपत्र आहेत हे खाली आपल्याला सांगण्यात आलेले आहे. दुकानाची आधारभूत किंमत कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार हे मुंबई मंडळ यांनी राखून ठेवलेलं आहे. दुकानांकरता विक्री किंमत भरण्याची पद्धत, यशस्वी लिलावधारकांची पात्रता निश्चित झाल्यावर त्यास तात्पुरते गैरप्रकार अर्जदार लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येईल असे सांगितलेले आहे. आपल्याला आता भरावयाची रक्कम व मुदत. दुकानाच्या एकूण किमतीच्या 25% रक्कम आपल्याला तात्पुरते देयक पत्र लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत रक्कम भरावयाची आहे. उर्वरित 75% रक्कम हे मुदतीनंतर पुढील 60 दिवसाच्या आतमध्ये भरायची आहे.
हे आपल्याला या पेजवरती सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर ई लिलावामध्ये जर आपण यशस्वी झालो तर आपल्याला जी अमाऊंट आहे ती कशी भरायची, मुदत कधी राहील, किती अमाऊंट कधी भरायची, हे आपल्याला समोर सांगण्यात आलेलं आहे. ज्यांना जर 100% एकाच टप्प्यामध्ये जर भरायचं असेल तर त्या लिलावधारक बँकेमध्ये एक रकमे म्हणजे 100% रक्कम भरू शकतात. मात्र त्यासाठी संपूर्ण रकमेचा भरणा 45 दिवसाच्या आत करणे आवश्यक राहील, असे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. बघा, दुकान जर आपल्याला गाळा लागला तर त्यांचे काही नियम त्यांनी सांगितलेले आहे किंवा दुकानासाठी भरणा केलेल्या अनामत रकमेवर आपल्याला व्याज दिले जाणार नाही. दुकानासमोरील मोकळ्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम अतिक्रमण करता येणार नाही. सदर दुकानामध्ये कोणत्याही स्ट्रक्चरल बदल करता येणार नाही, ही माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. पाणीपट्टी, मलनिस्सारण, आकारण, वीज आकार इत्यादी लिलावधारकास संबंधित स्थानिक संस्थांकडे परस्पर भरावे लागतील. म्हणजे ज्या महानगरपालिकेने ठरवून दिलेले आहेत ते. मुद्रांक शुल्क, पणन मुंबई मंडळ यांनासुद्धा गाळ्याचे वितरण ताबा देण्याचं पत्र देण्यात येणार नाही, असंच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ज्या टॅक्स वगैरे आहेत, महानिर्माण, गृहनिर्माण, जिथे जागा आहेत त्यांची आपल्याला योग्यरित्या जे ठरवलेले आहेत त्याच प्रकारे आपल्याला ते टॅक्स, जे गव्हर्मेंट टॅक्स असतो जे आहे ते आपल्याला भरावा लागेल. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करते वेळेस स्वतःची कागदपत्र अपलोड करायचे आहेत. छाननीमध्ये व्यक्ती, ठिकाण, वस्तू इत्यादी कागदपत्र फोटो अपलोड केले असल्यास आढळून आला अर्ज अवैध ठरण्यात येईल, हे आपल्याला समोर सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला इमारतीमध्ये जर काही भौतिकदृष्ट्या हानी होत असेल तर अशा दुकानाचा वापर करू नये. म्हणजे यशस्वी गाळेधारकास हे धंद्या काळामध्ये सुरू करायचं, त्यासाठी लागणाऱ्या परवानगी, परवाना, मंजुरी इत्यादी बाबी स्वतः कराव्या लागतील. आवश्यक ते परवाने, मंजुरी अथवा परवानगी न मिळाल्यास त्यातून उद्भवणारी कोणत्याही प्रकारचे आर्थिक इतर दायित्व यासाठी मंडळास जबाबदार धरता येणार नाही, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. शासनाने जे वेळोवेळी कर भरण्या जे ठरवलेले आहेत ते सर्व यशस्वी अर्जदारास भरणे बंधनकारक राहील, असे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. लिलावधारकाने देऊ केलेल्या रकमेमध्ये खालील बाबी समाविष्ट नसतील: महानगरपालिका कर, विम्याचा हप्ता, कागदपत्रांना लागणारे कायदेशीर शुल्क, भाडेपट्टा, मंडळाकडे भरायच्या 3 महिन्यांचे सेवा शुल्क, सहकारी संस्थेसाठी लागणारे नोंदणी किंवा तत्सम शुल्क, महाराष्ट्र शासनात भरता येणारे मुद्रांक शुल्क, विद्युत मापकांसाठी अनामत रक्कम, परवाना शुल्क, हे सर्व शुल्क लिलावधारकाने वेगळे भरायचे आहेत. याबाबत त्याची वेगळी जबाबदारी राहील. म्हणजे हे आपल्याला वेगवेगळे भरावे लागतील, जे आपल्याला वरती सांगण्यात आलेले आहे ते. माहिती पुस्तिका मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांतर केलेली आहे. इंग्रजी माहिती पुस्तिका ही मराठी माहिती पुस्तिकेचीच भाषांतर आहे. त्यामुळे मराठी व इंग्रजी माहिती पुस्तिकेत विसंगती आढळल्यास लिलावधारकास त्याचा फायदा घेता येणार नाही. म्हणजे काही अनावधानाने जर काही चुकी झाली तर त्याचा गैरवापर आपल्याला अर्जदाराला करता येणार नाही, असं सांगण्यात आलेले आहे. हे स्वाक्षरित मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, मुंबई यांचे हे अधिकारी आहेत. हे त्यांची माहिती आहे. त्यांनी खाली सूचना दिलेल्या आहे. दुकान व गाळ्यांना पाणी पुरवठा मनपाकडून केला जातो. दुकान गाळ्यांचे ताबा देण्यापूर्वी पाणी पुरवठा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तथापि त्यास विलंब झाल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
आता हे जे आपण माहिती बघितली हे इंग्लिशमध्ये होती. माफ करा, आता ही माहिती आता आपल्याला इंग्लिशमध्ये आहेत. आपण आता मराठीमध्ये बघितली. या मराठीमध्ये जे माहिती आहे तीच माहिती मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत. तर ज्यांना मराठी आणि इंग्लिशमध्ये माहिती बघायची असेल ते आता ही माहिती इंग्लिशमध्ये बघू शकता. बघा, ऑनलाईन ई लिलाव प्रक्रिया, EMD अमाऊंट केव्हा भरायची आणि ई लिलावमध्ये भाग कधी घ्यायचा, सुरुवात, ही सर्व माहिती आपल्याला या पेजवरती दिलेली आहेत. रिझर्वेशनचा चार्ट दिलेला आहे. SC ST NT DT GP जे आपण मराठीमध्ये वरच्या पेजवरती बघितलेले आहेत. काही टर्म्स अँड कंडिशन आहेत एलिजिबिलिटीचे, ते आपल्याला इथे दिलेले आहेत. आपल्याला याच्यावरती नोंदणी करण्यासाठी हाऊ टू अप्लाय फॉर ई ॲक्शन म्हणजे आपल्याला ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेपद्वारे आपल्याला इथे ई लिलावामध्ये भाग घ्यायचा आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर, ईमेल ID व्हेरीफाय, RTGS पेमेंट वगैरे कसं करायचं हे ते सर्व माहिती आपल्याला 1 ते 10 टप्प्यामध्ये दिलेली आहे. रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काय लागणार त्याची माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल, जर आपण आरक्षण प्रवर्गातून केला तर ते आरक्षण प्रवर्गाचं सर्टिफिकेट, हे सर्व माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. बघा, EMD अमाऊंट 25 लाखापेक्षा जास्त असेल. EMD अमाऊंट आपल्याला 25,000 रुपये सांगितलेले आहे. 25 लाख ते 50 लाख असेल तर 50,000 सांगितलेले आहे. 50 लाख ते 75 लाख असेल तर 75,000 सांगितलेले आहे. आणि 75 लाखापेक्षा जास्त असेल तर 1 लाख रुपये EMD अमाऊंट हे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. हे अर्जदारांनी जर सक्सेसफुल झाले तर त्यांच्यासाठी ज्या माहिती गाईडलाईन दिलेल्या आहेत ते खाली आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. आणि समोरच्या पेजला शॉप ऑफसेट प्राईस, टर्म्स अँड कंडिशन, पेमेंट ही माहिती आपल्याला दिलेली आहे की जर आपण सक्सेसफुल झालो ई लिलावामध्ये तर आपल्याला अमाऊंट कधी आणि किती आणि कोणत्या वेळेस भरायची हे त्याची माहिती आपल्याला या पेजवरती दिलेली आहे. आता खालच्याला द इलिजिबल बिडर हॅज टू पे ऑल टॅक्सेस ॲज पर गव्हर्मेंट रूल्स अँड रेग्युलेशन, हे जे आपल्याला जे टॅक्सेस भरावे लागतील हे त्यांची माहिती या पेजवरती दिलेली आहे. आणि हे मिलिंद बोरीकर, चीफ ऑफिसर, मुंबई हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड, हे इथे त्यांचं पत्र आहे असं सांगण्यात आलेलं आहे.
यामध्ये बघा ज्या भागामध्ये जे घरं आहेत, माफ करा, जे गाडी आहेत, दुकान आहेत, ते कुठे कुठे आहेत आणि किती बिल्डिंग नंबर, किती कोणत्या कॅटेगरीसाठी, किती शॉप नंबर, किती प्राईज, हे सर्व माहिती आपल्याला या पेजवरती दिसत आहे. माझीवाडा, गव्हाणपाडा, मुलुंड बघा समोर त्यांची ओसी आहे, शॉप किती आहे, हे सर्व माहिती किती स्क्वेअर मीटरचं आहे, हे सर्व माहिती इथे दिलेली आहे. बघा समोर दिसत आहे. समोरच्या पेजवरती पण आपल्याला जे पवईमध्ये, कोपरीमध्ये, चारकोपमध्ये या घरांची, माफ करा, जे गाडे आहेत, दुकान आहेत, त्यांची माहिती दिलेली आहे. ओसी प्राप्त आहे का, EMD अमाऊंट किती, किती रुपये किती गाड्यांची किंमत, कोणते गाडा नंबर, हे सर्व माहिती इथे आहेत. बघा समोरच्या पेजमध्ये पण आपल्याला चारकोपमधल्या जे गाड्या आहेत कांदिवलीमध्ये, त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत, किती रिझर्वेशन आहे, किती प्राईज आहेत, किती EMD अमाऊंट आहेत, किती स्क्वेअर फीटरचा गाडा आहेत, हे सर्व माहिती आपल्याला या पेजवरती दिसत आहे. समोर पण कांदिवली ज्या ज्या जागा आहेत त्याची माहिती आपल्याला दिसत आहे. इथे पण आता बोरिवली ईस्ट च्या जागा इथे किती आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत, आरक्षण, प्राईज, कार्पेट एरिया, ओसी आहे की नाही, ही माहिती आहे. कांदिवली, बोरिवली या भागामध्ये जे गाडे आहेत त्यांची माहिती या पेजवरती आहे. या पेजवरती सुद्धा आपल्याला जे गाडे आहेत त्यांची माहिती दिलेली आहेत. प्रतीक्षानगर सायन मधील जे गाडे आहेत, किती नंबरचा शॉप आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, अमाऊंट, ओसी, EMD अमाऊंट, किती प्राईस, ही माहिती आपल्याला समोर दिसत आहे. मालवणी, मालाड या ज्या कॅटेगरीमध्ये ज्या जागा आहेत त्याची माहिती या पेजवरती आहे. EMD अमाऊंट,
कार्पेट एरिया, बिल्डअप एरिया, ओसी. या पेजवरती सुद्धा मालवणी, मालाड, कोणत्या फ्लोअरवरती गाड्या आहेत, प्राईस किती आहे, कॅटेगरी, अमाऊंट, ही माहिती आपल्याला समोर दिसत आहे. बघा समोर माहिती आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला हे इशारा त्यांनी सांगितलेला आहे की मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने दुकानांच्या वितरणासाठी जे हेल्पलाईन नंबर दिलेले आहे, कोणीही हेल्पलाईन नंबरला जे कॉल करसाल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवरूनच माहिती घ्यावी. कोणीही एजंट असे प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. हे खाली हेल्पलाईन आपल्याला दिसलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.